नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात वुमन्स 24 चॅनल. आजची खास बातमी अमरावतीमधून, जिथे एका हिंदू किन्नर महिलेला जीवघेण्या धमक्या मिळत आहेत. रेखा पुंडलिकराव पाटील उर्फ गुड्डीबाई यांनी पोलीस आयुक्तांना धाव घेतली आहे. त्यांचं म्हणणं आहे की रफिक उर्फ सोनाबाई साबनपुरा, छोटू उर्फ ममताबाई अकबरनगर आणि परवीन जान साबनपुरा या व्यक्तींकडून त्यांना सतत धमक्या मिळत आहेत. रेखा यांचं सांगणं आहे की 20 वर्षापासून त्या किन्नर समाजात राहत आहेत आणि होळी, दिवाळी, लग्न समारंभात आशीर्वाद देऊन उदरनिर्वाह करत आहेत. पण 2023 मध्ये अचलपूर येथे त्यांना जबरदस्तीने मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आलं. त्यांचं नाव रेखा पुंडलिकराव पाटील वरून शेख अहमद शेख रफिक हाजी असं बदलण्यात आलं. त्याचा पुरावा त्या व्यक्तीकडे आहे. पण 2025 मध्ये महाकुंभला रेखा पुन्हा हिंदू धर्मात परतल्या आणि श्री श्री 1008 मातंगी नंदगिरी महामंडलेश्वर किन्नर आखाड्याच्या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. यानंतर त्यांना जीव घेण्या धमक्या सुरू झाल्या. त्या सांगतात, मला अमरावतीत मंगती मागता येणार नाही, पण मुस्लिम धर्म स्वीकारला तर रोजीरोटी मिळेल असं त्या व्यक्तींनी म्हटलं आहे. रेखा यांच्या सोबतच आम्रपाली चौधरी, मुगली उट्टवार, गोरी पवार, किंजल पाटील यासारख्या अनेक महिलांनी ही तक्रार केली आहे. आता हा प्रश्न की पोलीस काय कारवाई करणार. को अगर मांगना है तो आपको इस्लाम कबूल करना पड़ेगा। और ये लड़ाई यहाँ पे नहीं, इंदौर शहर के अंदर चालू है। इसके पहले अकोला के अंदर महाराज जी खुद जाके वो लड़ाई को ये करके आए थे। महाराज जी आप भी बोलिए, अकोले के अंदर क्या हुआ था? देखो, अकोला में भी यही प्रकरण हुआ था। अकोला में भी 2022 की बात है। 22 में भी ऐसा हुआ था। जय श्री अम्मा करके है, उनके साथ धर्म परिवर्तन अगर करना है, क्या करना है ये नहीं, धर्म परिवर्तन अगर है तो उनको उनका हक तो मिलना चाहिए। वो तो अपने धर्म में आना चाहती है, धर्म में रहना चाहती है, तो उनको उनसे खुला हक मिलना चाहिए कि चाहे वो हिंदू है, हिंदू में पैदा हुए तो हिंदू में मरने चाहिए। उन पर अगर जोर जबरी जाति करके अगर ऐसा करोगे, यार तलवारें, ये पत्थर, हमारे हिंदुओं के मंदिरों पर, मंदिर है वहाँ आरती चल रही थी, उस आरती के इस पर अगर वो जाकर वहाँ पत्थर फेंक रहे हैं, मिर्ची पाउडर फेंक रहे हैं, नंगी तलवार, कपड़े उतार रही है, काफी कहाँ तक ठीक है, उनको भी न्याय मिलना चाहिए। हम लोग घर में बैठे थे, वो लोग आए, गली में तमाशा कर रहे थे। हम लोग बाहर निकले, बाहर निकल के बाद देखते हैं तो वो लोग ढोलक बजा रहे थे। ढोलक बजाने के बाद हम लोगों ने समझा कि ये क्या प्रकार है, क्या चालू है। तो बोले हम लोगों को मंगना है, तो हमने बोला मांगो। हम लोग समझाने गए तो उन लोगों ने हमारे ऊपर मिर्ची पाउडर फेंकना, मारना, तलवार निकालना, नग्न होकर तलवार घुमाई, हमारे मंदिरों पे पत्थर मारे। प्रशासन वहां मौजूद थे, उन्होंने नहीं तलवार पकड़ी। वीडियो फुटेज के अंदर क्लियर आ गया है, हमारे बच्चों ने तलवार पकड़ी, पुलिस प्रशासन बाजू में हो गया था। और अभी तक खुलेआम तलवार लेके घूमने के बाद उनके ऊपर कोई कार्रवाई की नहीं। पुलिस वाले भाग रहे थे तलवार देखकर, लेकिन वो कोई एक्शन नहीं लिया। पूरा वीडियो है हमारे पास में। मैं सनातनी, मैं हिंदू का बच्चा, मैं वापस मेरे सनातन धर्म में आई हूँ, तो मुझे बताओ कि ये सनातन मुझे दूर करेगा? मैं तो आ गई हूँ। अब ये महाकुंभ जो हुआ है उसमें मेरा पट्टाभिषेक हुआ है और मैं वापस मेरे धर्म में आई हूँ, और ये मुझे मेंटली टॉर्चर करते रहते हैं हर बार। यही बात मैं सीपी सर के पास लेके जा रही थी, हम सब जमा भी हो गए थे, हमारी आरती पूजा अर्चना करके, मगर इन लोगों ने उसी टाइम पे हमला कर दिया हमारे ऊपर। कोई सनातनी होना कोई गलत है क्या, मुझे बताओ। आज हम किन्नर समुदाय के सनातनी लोग ये सुखरूप नहीं है ये अमरावती शहर के अंदर, क्या ये हिंदू सुखरूप है, ये मुझे बताओ। हमें आश्वासन दिया है सर ने कि 2 दिन में उनके ऊपर अच्छी कड़ी से कड़ी हाँ शाम तक की कार्रवाई की जाएंगी। और हम सर के आश्वासन से अभी यहाँ से वापस जा रहे हैं, है ना। अगर कल तक के, हम तो बोल रहे हैं हमारी तरफ से कल तक के अगर उनके ऊपर कोई कार्रवाई नहीं हुई तो हम और ज्यादा से ज्यादा उपस्थिति संख्या में सनातन धर्म के जितने भी लोग हैं एकत्रित करके हम उनके खिलाफ उपोषण करेंगे, है ना। जय श्री महाकाल। जो धर्म परिवर्तनाचा विषय होता तो आम्ही सरांकडे मांडलेला आहे। एसीपी सर आले होते आणि त्यांनी आम्हाला दिलासा दिला की संध्याकाळपर्यंत आम्ही कारवाई करू। त्यांच्या शब्दांवर आम्ही मान ठेवून आज आमचं जे आंदोलन होतं ते इथेच थांबवत आहे। आणि सरांनी मला म्हटलं की त्यांना आम्ही अटक करू, संध्याकाळपर्यंत वेळ दिलेला आहे। जर त्यांना संध्याकाळपर्यंत अटक नाही केलं त्याच्यानंतरचं आंदोलन आम्हाला काय करायचं ते आम्ही आमच्या सकल हिंदू समाजाकडून करू। सर्व हिंदू संघटनांनी, बुद्धिबाई आहे, आम्रपालीबाई आहे, सर्व ज्या आमच्या राजापेठच्या निवासी आहे त्यांच्या संदर्भात सर्व पक्षाचे लोक, सर्व हिंदू संघटना या ठिकाणी आहेत। सर्वांची एकच मागणी आहे, ज्यांनी यांच्यावर हल्ले केले त्यांच्यावर तातडीनं चांगले गुन्हे नोंदवा आणि त्यांना आतमध्ये टाका। आज संध्याकाळपर्यंत अल्टिमेटम या सर्व लोकांनी आम्ही त्यांना दिलेला आहे।
संध्याकाळपर्यंत जर त्यांनी अटक नाही केली तर मग त्याचा नवीन पवित्र उचलण्यासाठी हे सर्व हिंदू संघटना सोबत राहणार. म्हणून आज संध्याकाळपर्यंत त्याच्यावर कारवाई केली पाहिजे अशीच आमची सर्वांची मागणी आहे. समाज याच्या पाठीमागं हा सर्व हिंदू समाज आम्ही यांच्या पाठीमागं उभा आहे आणि हा सनातनी किन्नर समाज आमच्या हिंदू धर्माचा आम्ही मुकुटबिंदू आहे. आम्ही त्यांच्या पाठीमागं उभा आहोत. यासाठी आम्ही सर्व हिंदू संघटना या ठिकाणी एकवटलो आणि या PI पुनीत फुलट साहेबांना आम्ही सर्व विनंती करतो की काल जो अराजकता या लोकांनी आमच्या या सनातनी किन्नर समाजावर माजवण्याचा प्रकार केला तो सर्वथा निषेध आहे. आम्ही सर्व हिंदू संघटन आणि हिंदू समाज या अनुचित प्रकाराचा निषेध व्यक्त करतो आणि जर हे आरोपी पकडले गेले नाही, त्यांच्यावर अनुचित कारवाई झाली नाही तर आम्ही यापेक्षा उग्र आंदोलन करू या ठिकाणी आम्ही नमूद करतो. आमचे विनोद भाऊ यांनी आपल्याला या ठिकाणी आम्हाला सगळ्याला सहकार्य केलं. आम्ही सर्व तुम्ही हिंदू संघटन हिंदू समाज या ठिकाणी उपस्थित झाला म्हणून मी सगळ्यांचे अभिनंदन करतो आणि आम्ही या किन्नर समाजाच्या पाठीमागे उभे आहोत असे या ठिकाणी आम्ही आवाहन करतो. जय श्रीराम. वुमन्स 24 चॅनल तुमच्या सोबत राहील या प्रकरणाच्या प्रत्येक अपडेट. धन्यवाद.